हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर तुम्ही नोटीस केलं असेल की 2-3 दिवस झालं माझे काही नीट व्हिडिओ येत नव्हते आणि त्याचं कारणच वेगळं होतं. तर असं काही की खास कारण नाही आहे. पण हे 2-3 ब्लँकेट निघलेत बघा आणि इथं गादी वगैरे निघलेली आहे. तर ही आमची आतली बेडमधली कपडे तेव्हाच बाहेर निघतात ज्यावेळेस आमच्या दोघांमध्ये ना भांडण झालेलं असतं आणि मग हे तुझं ते माझं ह्याच्यावरनं सुरू असतं सगळं आणि ठीक आहे आमच्या दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा म्हणजे या ब्लँकेटचा. कारण की धुवावं लागलं याला मला. मी तशी बिना धुता मला ब्लँकेट वगैरे नाही यूज करू वाटत. त्यामुळं मग मी ते हे बेडवरचं उचलून घेऊन गेले. म्हटले देव माझं माझं. मग मी हे बेडमधलं दुसरं काढलं, त्याला धुतलं, मग त्याला यूज केलं. कारण थंडीच एवढी आहे ना की बिना पांघरुणाचं तर राहू शकत नाही आणि धुतल्याशिवाय तर यूज करू शकत नाही. म्हणजे चांगलंच होतं आणि ते थोडंसं ना माझं उसवलं आहे पण ब्लँकेट एक, तर त्याला शिलाई पण मारायची होती. पण आता म्हटलं राहू दे, आता परत भांडायचंच नाही. तर मी ठरवलं आहे की याच्यानंतर मी आता काही बाबा भांडण-बिंडण करणार नाही आहे. कारण हे भांडण मला लई नडलं. तर कारण की आपल्या दोघांमध्ये दोघांचं भांडण होतं. तिसऱ्या दिवशी दोघंजण नीट होतात, पण चौथ्याचाच फायदा होतो याच्यामध्ये. आमचं जेव्हा पण दोघांचं भांडण होतं ना, तर त्यावेळेस आमचा हा बेड ओपन होतो, खोलतो. त्या बेडमधले ब्लँकेट, उश्या, त्याचबरोबर गादी बाहेर निघते. असं आहे आमचं. आणि जेव्हा पण आमच्या घरात आमची ही गादी बाहेर निघते ना, तेव्हा समजायचं की आमच्या दोघात भांडण झालेलं असेल. तर नाही, आता आजपासून मी तर ठरवलं की काहीही होऊ दे, भांडत-बिंडत बसायचं नाही. कारण मी एक अशी मुलगी आहे की मी लहानपणापासून खूप गोष्टी सहन केलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता माझ्यामध्ये सहनशक्ती आपण जी म्हणतो की नाही, ती इतकी जास्त भरली ना की मला समोरच्याशी मी बोलत नाही की समोरचा काय करतो, काय किंवा एका दिवशी माझं भांडण झालं की त्याच्याशी आयुष्यभर न बोलण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. म्हणजे मी नाही बोलले ना तरीही राहू शकतं. म्हणजे एकदम मला असं वाटतच नाही की माझं भांडण झालं आहे. मी फुल डे नुसतं आराम, मस्त मज्जा. तरी पण ब्लॉग नाही शूट केले. थोडंसं यावेळेस मला जास्त नर्वस वाटत होतं. कारण की मी एक अशी मुलगी आहे ना की मला म्हणजे नाही भांडणच करता येत नाही पहिल्यापासून. म्हणजे मी भांडतच नाही कुणाशी काय किंवा कोणाशी असे रागाने पण बोलत नाही. पण रुद्रच्या पप्पांसोबत भांडायचं म्हटलं की माझ्या अंगात कुठून ताकद येते काय माहीत. त्यांच्याशी भांडण करायचं असलं की. आणि मी कधीच स्वतःहून भांडत नाही बरं का. म्हणजे काही ना काही रिझन निघतं. आपलं आता भांडण झालं की दोघांनाही वाटतं तुझी चूक नाही, माझी चूक नाही. नेमकी चूक कुणाची आहे? तर सोडा आता छान झालेलं सगळं मस्तपैकी. इथं मी आता बेडमध्ये गादी वगैरे भरून ठेवते बघा, मस्त भरून ठेवली. आणि आमच्या रुद्रच्या पप्पाचं कसं आहे सांगते तुम्हाला, की त्यांचं भांडण केलं ना, की त्यांना जेवण जात नाही, त्यांना भूक लागत नाही, खात नाही, तब्येत खराब करून घेतात आणि मग काय तिसऱ्या दिवशी कितीही मी स्ट्राँग व्हायचा प्रयत्न केला, की नाही आता बोलायचं नाही. तरी पण मी तिसऱ्या नाहीतर चौथ्या दिवशी त्यांच्याशी मला बोलावंच लागतं. कारण ते तब्येतच स्वतःची खराब करून घेतात एवढी. ताप, हे खोकला, उलटे हे सगळं होत राहतं. मग नीट नाही केलं खाल्लं-पिल्लं की मग ते तसं होत राहतं आणि मग मला बोलावंच लागतं असं आहे आमच्यात. पण आता ह्यावेळेस मी पक्का डिसिजन घेतलेला आहे, की बाई काही पण होऊ दे भांडायचं नाही. स्वतःहून तरी कधीच तशी मी स्वतःहून कधीच भांडत नाही म्हणा, पण आता इथून पुढे तर भांडणारच नाही मी स्वतःहून कधीच नाही भांडणार. कारण उगाचच आपण भांडतो आणि तिसऱ्या दिवशी नीट होतो, पण तिसऱ्याचा चौथ्याचाच फायदा होतो दोघांमध्ये. त्यामुळं ह्यावेळेस मला लय नडलं सोडा. चला आता पटकन हे सगळं आवरून घेते आणि तुमच्यात पण अशी छोटी-छोटी भांडणं होतच असणार म्हणा. आणि आमच्या भांडणाला रिझन काही रे नसतं, काहीसुद्धा रिझन नसतं. काही म्हणजे जे असं की मोठं रिझन की तू अशी बोलली, तू तशी बोलली, हे असलं रिझनच नसतं. काहीतरी एखादी छोटीशी गोष्ट असती तेवढ्यावरूनच आम्ही अडून बसतो आणि हे त्या तिसऱ्या दिवशी समजते की यार काहीच नव्हतं, उगाचच आपण एवढं आकडून बसलो असं वाटतं. पण ठीक आहे चला आता होत राहतात छोट्या-छोट्या गोष्टी. संसार म्हटलं की आलंच, छोट्या-मोठ्या गोष्टी होतात. तर 1-2 ताईंची मला कमेंट येत आहेत. मी मोबाईलचं तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर, की तू S24 अल्ट्रा घेतला होता, मग त्याचं काय केलं? तर त्याचं कसं होतंय ना, S24 अल्ट्रा हा मोबाईल Samsungचा आहे आणि जशी iPhoneमध्ये क्लॅरिटी आहे ना, तशीच क्लॅरिटी Samsung S24 अल्ट्रामध्ये पण आहे आणि पण होतंय असं, की ह्या मोबाईलचा फ्रंट कॅमेरा आहे ना तर तो जरासा व्यवस्थित मला वाटत नाही आहे. म्हणजे बॅकचं खूप छान शूट करतो हा मोबाईल, पण फ्रंटचं ज्यावेळेस मी शूट करायला लागते ना, तर माझा जेवढा चेहरा छोटा आहे ना, त्याच्यापेक्षा माझा चेहरा मोठा दिसतोय किंवा मग पसरट दिसतोय, असं मला असं वाटतंय. म्हणून मग मला फ्रंटनी बिलकुलच शूट करावंसं वाटत नाही. मग होतं असं, की बॅकनं मी S24 अल्ट्राने शूट करते आणि फ्रंटनं मी माझा जो रिअलमीचा मोबाईल आहे त्यानं शूट करते. मग ते परत दोन्ही मोबाईलमधले
व्हिडिओ एका मोबाईलमध्ये घ्या, मग ते एडिट करा, मग तो सगळा व्हिडिओ बनवा, मग ते टाका. याच्यामध्ये माझा इतका टाईमपास होतो आणि इतका वेळ एखाद तर ब्लॉग टाकायला खूपच वेळ होतो आणि आता तर मला इतकं कामाचा लोड जास्त आहे ना, की ब्लॉग पण टाकणं होत नाही. ना शूट करणं होतं आहे, ना टाकणं होतं आहे. आणि म्हणून मी असं ठरवत होते, की iPhone घेऊया आणि रुद्राचे पप्पाच माझे कान भरतात. म्हणजे त्यांना असं वाटतं, की यार तिच्याकडे iPhone आहे, तर मग काजलकडे पण असावा. तिच्या व्हिडिओला जास्त व्ह्यूज यावेत, तिचा व्हिडिओ जास्त व्हायरल व्हावा, असं त्यांना वाटत राहतं सारखं. आणि S24 घेतानाही त्यांनीच मला म्हणजे उकसवलं होतं. मी नव्हते म्हणत, की मला एवढा महागडा 80,000चा मोबाईल नको म्हणत होते. पण ते म्हणे, "घेच, घेच, घेच." आणि मग त्यांच्याच सांगण्यावरून मी घेतला होता. आणि त्यांचा पण मोबाईल खराब झाला आहे, तर मग आमचं आता असं चाललं होतं, की हा S24वाला आहे ना, तर तो रुद्राच्या पप्पांना द्यायचा आणि माझ्यासाठी iPhone घ्यायचा. पण मी ज्यावेळेस तिथे बघायला गेले iPhone, त्यावेळेस iPhoneच्या ह्याच्यामध्ये ना जे मिनी आहेत ना 14, 15, 16 किंवा 17 मधला पण मिनी, तर ह्याच्यामध्ये सेम Samsung S24 सारखंच दिसते, तसंच दिसतंय. पण जो मोठा मोबाईल आहे ना, राजा म्हणतात iPhoneचा, तो वाला जो ब्राऊन कलरचा विटकरी आहे ना, तो 1,60,000 मला वाटतं त्या दिवशी आम्ही बघितलं त्यावेळेस 1,45,000ला भेटत होता. ऑफर चालू होत्या त्याच्यामुळे. तर त्या मोबाईलमध्ये जे गजब दिसतंय का नाही भाईला, म्हणजे इतकं गजबची क्लॅरिटी, इतका जबरदस्त फोनमध्ये त्या दिसतंय ना, की जसं असं वाटतं की यार HD किती आपण ही एखादा HD कॅमेरातून व्हिडिओ शूट केलाय, इतकं सुंदर वाटतंय. आणि मग तिथे गेल्याच्यानंतर मग डिसिजन झाला की बाई घेतला तर हाच घ्यायचा 1,40,45,000 वाला. नाहीतर ते iPhone मिनी घेतला आहे, कुठे 16च घेतला आहे, 15च घेतला आहे, अशा गोष्टी करायच्या नाही मी ठरवलं. आणि मग मी तिथून घरी आले आणि घरी आल्यानंतर मग त्याच्यानंतर आता आमचं तुम्हाला माहीत 2 दिवस भांडण झालं. आणि आता या 2 दिवसाच्या भांडणानंतर मी असं ठरवलं आहे, म्हणजे माझ्या किती गोष्टी बदलतात तुम्ही लक्षात घ्या, की पहिलं बघा आता मला वाटायचं की घेऊया, पण आता मी ठरवलं की नाही. बिलकुल नाही. ते 1,50,000 घालवण्यापेक्षा अजून मी 2-4 लाख त्याच्यामध्ये टाकले आणि डाउन पेमेंटवरती माझा फ्लॅट बुक होईल आणि माझं जे स्वप्न माझं आहे ते होईल. माझा iPhone ह्या गोष्टी माझ्या स्वप्नातच नाही आहेत कधी, की माझ्याकडे iPhone असावा. हां, आता गरज म्हणून व्हिडिओ छान शूट व्हावा म्हणून एक वेळ आपण घेऊ शकतो. पण माझं ह्या मोबाईलमधूनही ॲडजस्ट होते आणि मी खूप नोटीस केलं आहे, की बरेच जण म्हणतात, की iPhone घेतला की व्हिडिओला व्ह्यूज येतात. तर असं काही नाही. तुमचा कंटेंट आहे ना, तो किती जास्त स्ट्राँग आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये काय दाखवता याला महत्त्व आहे. मग तो व्हिडिओ कितीही ब्लर असू द्या. असं काही नसतं, की तुमचा व्हिडिओ हां, आता थोडी-थोडी क्लॅरिटीची संबंध असतो बाबा, की क्लॅरिटी असल्यानंतर सुद्धा लोकं बघतात, की बाबा किती हिचा व्हिडिओ छान दिसतोय. पण माझ्या मोबाईलला तशी काही एवढी खराब क्लॅरिटी नाही आहे. म्हणजे ठीक-ठाक दिसतं. आता तुम्हाला कसं दिसतं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, की खरंच तुम्हालाही असं वाटतं का, की मला गरज आहे iPhone घ्यायची? तर वाटत असेल तर तुम्ही आणि शक्यतो मला म्हणजे YouTubeच्या ज्या मैत्रिणी आहेत ना, त्या कधीही छानच सजेस्ट करतात. कधी असं सजेस्ट नाही करत. माझ्या त्या व्हिडिओवरतीही बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या, की काजल उगाचच वायफळ खर्च करू नको, ह्याचं तो दुसरं काहीतरी करू शकतेस वगैरे अशा. आणि माझं त्या दृष्टीने सगळं चाललं होतं. पण झालं तर आता मी ठरवलं होतं, की रुद्रच्या पप्पांकडून ना प्रत्येक महिन्याला 45,000 रुपये घ्यायचे. बऱ्याच जणांना असं वाटतं किंवा त्यांनाही असं वाटतं, यार मी त्यांच्याकडून असं बोलते किंवा हे, पण आता मी घर खर्चही करते. ते फक्त रेंटच भरतात. बाकीचा घर खर्च सगळा मी करते, रेंट सोडून. मग मी त्यांना आज मागच्या महिन्यात म्हटलं, की तुमच्याकडचे 45,000 रुपये द्या आणि माझ्याकडचे काय, असे मिळून आपण थोडंसं सेव्हिंग करू 2-4 महिनं आणि गुढीपाडव्यापर्यंत आपण डिसाईड करू, की आपल्याला कोणत्या सिटीमध्ये फिक्स राहायचं आहे. मग तिथे आपण आपला फ्लॅट बुक करूया. आणि हे एक स्वप्न माझं पूर्ण झालं ना, की माझ्या आयुष्याचं सार्थक झाल्याचा फील मला येणार आहे. आणि माझ्या नवऱ्याला जेवढं की हे तिसऱ्या व्यक्तीसाठी हा माणूस माझ्याशी भांडतो ना, त्याच्या जागी त्यांना असं कसं कधीच वाटत नाही, की बाई ही बिचारी एवढी, हिला ना कधी सोन्याची हौस आहे, ना कधी हे घेण्याची हौस आहे. तिचं एवढूसं एकच स्वप्न आहे, तर आपण त्या रिलेटेड चौकशी करावी, ब्रोकरशी बोलावं, कुठं ह्याच्याशी बोलावं, त्याच्याशी बोलावं किंवा मित्रांकडून गाईड घ्यावं, की बाबा काय चांगलं, काय नाही. हिला एखादा फ्लॅट बुक करून एखादं सरप्राईज गिफ्ट द्यावं वगैरे, असं माझ्या नवऱ्याला सुचतच नाही. उगाच काहीतरी कारण काढतात आणि भांडत राहतात, असं आहे त्यांचं. आणि जाऊ दे चला, सरप्राईजवाला माझा नवरा नाही आहे. म्हणजे एखादी गोष्ट गिफ्ट म्हणून आणून दिली वगैरे असं कधी होत नाही. मागितली तर देतील, असं नाही की देणार नाही, पण स्वतःहून कधी त्यांना सुचत नाही.
आणि मी तुम्हाला आता सांगते, की मी जो iPhone घ्यायचा प्लॅन केला होता, तर तो मी पूर्ण माझ्या डोक्यातून काढून टाकलेला आहे आणि आत्ता मी त्याला आणणार नाही माझ्या डोक्यामध्ये. जोपर्यंत आणणार नाही, जोपर्यंत मी माझ्या आयुष्यात बऱ्यापैकी सेट होत नाही, माझं जी मेन स्वप्न आहे, ते स्वप्न माझं पूर्ण होत नाही, तोपर्यंत मी iPhoneच्या भानगडीत पडणार नाही. घ्यायला तर काय, आजही जाऊन मी पूर्ण iPhoneचं पेमेंट भरून घेऊ शकते लगेचच. पण मला हे गोष्ट करायची नाही आहे. आपल्याला आता हे काही थोडेसेच वर्ष आहेत कमवण्याचे. त्याचं काही वर्ष गेल्यानंतर मी एवढी म्हणजे थोडंसं आपलंसुद्धा जसं वय वाढेल हे होईल तशा गोष्टी बदलत राहतात. तुम्ही आता नोटीस केलं असेल ना, एवढे ड्रेस ना मी काल आणि परवा शीतलने शिवलेत. आधी फक्त शीतल एकटी शिवत होती, आता ती खूप सुंदर शिवते. म्हणजे तिला आता माझ्यापेक्षाही छान जमतं असं म्हणायला हरकत नाही. एवढं ती भारी आता शिवायला लागले. पण आता इतके ड्रेसच्या ऑर्डर आहेत ना, की मी सुद्धा शिवते. म्हणजे रुदलच्या पप्पांना मी सुट्टी घ्यायला सांगितली होती. त्यांना म्हटलं तुम्ही दिवसभर चॅटिंग करा. म्हणजे माझं चॅटिंगचं जे काम आहे ना, म्हणजे ऑर्डर घेणं, तर ते तुम्ही करा. सुट्टी घ्या आणि मग मी हे बाकीचं करते. कारण त्यांना इतका विकनेस आला होता ना. जाऊ दे, आता परत मी तो विषय नाही काढत, नाही तर परत अजून काहीतरी निघेल. तर त्यांना खूप विकनेस आला होता, ताप वगैरे. मग मग म्हटलं राहू द्या, सुट्टी घ्या म्हणून. मग त्यांनी सुट्टी पण घेतलेली होती. माझं कसं झालं ना, माझं ना सेट होईना आणि मग आपण म्हणतो नुसतं की आपल्याला हे पाहिजे, पण नशिबानं किंवा मग आपल्या आयुष्यात ती गोष्ट जेव्हा येणार आहे ना, तेव्हाच येणार आहे. आधी मी बडोद्याला होती, तर मला वाटायचं यार दमणला जाऊ, तिकडं छानसा फ्लॅट बघू. इतके सारे फ्लॅट आम्ही दमणमध्ये बघितले, एवढी मोठी मोठी. कधी आम्हाला महागच वाटायचं, तर कधी बरोबरच नाही वाटायचं, कधी छोटाच वाटायचा, कधी पैशाच्या मानाने बरोबर नाही वाटायचं, असं व्हायचं. मग परत परत मग रुद्राजचे पप्पा म्हणे इथं नकोच, राहू दे, मुंबई पुणे बघू. मग त्या साईडलाही बघितलं, तिकडे पण येडे घातलं, काही झालं नाही तिकडचं सुद्धा. आणि मग मला नंतर असं वाटतंय की कधी कधी असं वाटतं की इन्व्हेस्टमेंटसाठी मुंबई पुणे तिकडंच फ्लॅट घेऊन रेंटनी देऊया. पण परत असं वाटतंय की मग आपण रेंटनी द्यायसाठी घ्यायचा का, आपण स्वतःसाठी घ्यायचा, आपल्या स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या मनाने सजवावं आपलं घर, असं ह्यासाठी घ्यायचं आहे असं वाटतंय. आणि मग परत मी म्हटलं की चला दमणमधून बाहेर पडलो की आपलं होईल. इथं भरूचला आलो, पण ही सिटी इथं आल्यानंतर आम्हाला समजले की ही सिटी अशी आहे. आणि मग इथं एवढी चांगली चांगली म्हणजे कामं सुरू आहेत आता, की छान छान सुरू आहेत. आपल्याला भेटू शकतो चांगला फ्लॅट इथं आता सध्या म्हटलं तरी. पण आता मला इथं राहायचं बिलकुल इच्छा नाही, कारण इथली सिटी, इथलं हा सगळं वातावरण हे बघता, इथल्या शाळा हे बघता असं नाही आहे. मग आता मी विचार करते की एकतर बडोदा, नाहीतर मग आपलं परत दमनच ठीक आहे, असं माझं चालू आहे. मग बघूया 2-3 वर्ष इन्क्रिमेंट, 2-3 महिने इन्क्रिमेंटपर्यंत थांबणार आहे आता एप्रिलपर्यंत. आणि मग झालंच काय. आणि मग आता म्हणजे माझं पहिल्यापासून असंच होत गेलं की नाही आपण पुढच्या सिटीमध्ये जाऊ, तर त्या सिटीमध्ये तिथलं वातावरण कसं वाटतंय बघू, तिथं राहायचं कसं इच्छा होती की नाही बघू, ठरवू आणि मग तिथंच आपला फ्लॅट बुक करू असं. पण ते होतच नाही. मी जिथे पण जाते तिथे ना, आता मी फक्त ठरवलं होतं की भरूचमध्ये येऊन काही करून इथं फ्लॅट घ्यायचं, पण नाही इथं झालं. आणि मला इच्छाच नाही आता इथं घ्यायची, कारण इथलं मला आवडतच नाही आहे काही. किंवा मग प्रत्येक गोष्टीसाठी अगदी खूपच लांब जावं लागतं, खूपच त्रास करून घ्यावा लागतो, ह्या पण गोष्टी होत आहेत. त्यामुळं मग आता इथं नाही होणार आता. तर बघूयात आता. शेवटी आपण नुसतं म्हटलं की मला पाहिजे म्हणून येत नसतं. ते ज्या दिवशी आपल्याकडे येणार आहे ना, त्याच दिवशी येणार आहे. हे मला आता चांगलं कळलेलं आहे, की नुसतं मी म्हटलं की मला पाहिजे म्हणून ते मिळणार नाही आहे. तर आता इथं सकाळी बघा मस्त 2-3 ड्रेस मी इथं पहिल्यांदा इस्त्री करून घेते, जे पार्टीवेअर आणि मोठे ड्रेस आहेत ते. फ्रॉकचं काम मी वेगळं ठेवते, कारण फ्रॉक मिक्स आहेत ना, तर कुठली कुणाच्याही समजत नाही. म्हणून मग आधी फक्त इथं पार्टीवेअरचे 2 आणि हा बटरफ्लायचा एक होता, तर ते एक 2-3 पॅक केले पाणी गरम होईपर्यंत. म्हटलं त्याच्यानंतर मग आंघोळीला जाऊया. आणि त्यानंतर मला मोठ्या मशीनविषयी माझ्या बरेचसे क्वेश्चन आहेत तुमचे, की कशा आहे. तर एक नंबर आहे, तुम्हाला घ्यायची असेल ना तर नक्की घ्या. एवढी जबरदस्त मशीन आहे ना, इतकं फास्ट काम पण उरकतं आहे आणि मेन म्हणजे आवाज पण मशीन जास्त करत नाही आहे. आता तुम्ही म्हणाल तुझ्या कपाटातल्या सगळ्या साड्या गेल्या कुठं, तर ते तुम्हाला पुढच्या 1-2 ब्लॉगमध्ये समजेलच. तर वरती आता मी एकच साडी ठेवली बघा, ती पार्टीवेअरमध्ये आहे. साडी खूप जास्त शॉर्ट आहे, मला वाटते वेअर केली होती, खूप उंचीलाही मला एवढीही वाटली नाही, म्हणून मी तिला तिथं ठेवली. कारण आता माझा बड्डे येतो आहे, तर बड्डेसाठी 3 साड्या मी काढलेल्या आहेत, ज्या 3 साड्यातून मला ड्रेस शिवायचा आहे सुंदर. का मग आता तिसराच काहीतरी डिझाईन बघूयात आता. किंवा मग आता आमच्या सगळ्यांचेच बड्डे हे ते येणार आहेत,
हळूहळू. त्यामुळं मग आता माझं सुरू आहे. आणि एवढ्या कपाटात ह्या नुसता राडा झाला आहे ना, तर आता तर होणार नाही, कारण आता मला काम आहे. म्हणून या बाकीच्या थोड्याफार गोष्टी आहेत त्या आवरल्या आणि मी आता नंतर आवरती, कारण इथल्या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या सगळ्या साड्यांना पिकोफॉल करायचं बाकी आहे. पिकोफॉल केल्याशिवाय मग मी त्याला व्यवस्थित ठेवू पण शकत नव्हते. तर हे बघू शकता, तर हे असं दिसतं S24मधून, म्हणजे फ्रंट कॅमेरा. बॅकला तुम्ही बघितलं, आजचा पूर्ण व्हिडिओज मी ह्याच मोबाईलमधून शूट केला आहे. बॅकचं तुम्ही बघितलं किती सुंदर दिसतंय, पण हा फ्रंटचाच कॅमेऱ्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. फ्रंट व्यवस्थित दिसत नाही आहे. तर त्यामुळे मग माझं सुरू होतं की बाबा हा मोबाईल त्यांना देऊयात, त्यांचाही खराबच झाला आहे, शेवटी त्यांचा पण आवाज वगैरे येत नाही मोबाईलमधून, आणि मग माझ्यासाठी तो घेऊया, कारण हा फ्रंट बरोबर नाही होते. तर बघा कसा दिसतोय चेहरा, किंवा पांढरं पांढरं फिक वेगळंच दिसतंय, पसरट चेहरा दिसतोय, व्यवस्थित दिसत नाही. आणि त्यात टेन्शनने एवढी केस माझे गळत आहेत ना, की बस आता उद्या मला दवाखान्यात जावं लागणार आहे केसांसाठी. कारण याच्या आधी गळत होते, पण लिमिट होतं त्याला काहीतरी. आता लिमिटच नाही राहिलेलं, म्हणजे केस विचरून झाली, आणि नुसता विचरून झाल्यानंतर पण हात असा ओढला ना केसातून, तरी पण हातात केस ढिगभर येत आहेत. आणि हे असलं नको आहे, कारण असं जर कंटिन्यू राहिलं तर टकलं व्हायला किती दिवस राहणार आहे तेव्हा. त्यामुळं तर चला, आता माझे ते केस वगैरे विचारून झाले छान. आणि आता मी इथं ठेवते जरा गोळ्या औषधं भरून, कारण निघली होती आणि मला माझ्यासमोर अशी गोळ्या औषधाचा बॉक्स डब्बे असं आवडत नाही. मी लगेचच नीट झालं की पटकीनं ते भरायचं आणि कपाटात आत कोपऱ्यात नेऊन ठेवायचा. पुढे कधीच त्या वस्तू ठेवायची नाही. शक्यतो मी नोटीस केलं आहे बरं का, नाही ठेवायच्या. उगाच डोकं दुखत राहतं, नाही तर काहीतरी होत राहतं. त्यामुळे चला, तर मग आजचा छोटासा ब्लॉग इथंच थांबवते. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचं काही सजेशन असेल तरीसुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल आजचा व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, आणि उद्यापासून कंटिन्यू व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करेन, कारण की असं एक दिवस नाही असं बरोबर होईना. आणि मलाच आता हे बरोबर वाटत नाही आहे, कारण आत्तापर्यंत आपल्याला याचीच गरज होती यूट्यूबची. त्याच्यावरती चालू होतं ना, आता आपला दुसरीकडून येतं आहे म्हणून हे बंद करून चालणार नाही. त्यामुळे आता मी कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकणार आहे. तर त्यासाठी लगेचच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.